मी सध्या खामगाव तालुक्यातल्या गणेशपूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळपास 10 वाजले मात्र एकही डॉक्टर हजर नाहीये. मी तुम्हाला दाखवतो. हे गणेशपूर इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आता 10 वाजलेत. पेशंट या ठिकाणी डॉक्टरांचा वेट करतायत. मात्र डॉक्टर तेलंग या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून आहेत, म्हणजे यमो आहे तिथले. मात्र आता 10 वाजलेत, अद्यापही डॉक्टर या ठिकाणी हजर नाही. फक्त फॅन आणि लाईट सुरू आहे. मात्र फॅन आणि लाईट जो तो फक्त डॉक्टरच्या खुर्चीसाठीच आहे. आणि जे रुग्ण जे आहेत वाट पाहत आहेत डॉक्टरांची, ते एक फार्मासिस्ट या ठिकाणी हजर आहे आणि एक कर्मचारी आहे. फक्त 2च कर्मचारी या रुग्णालयामध्ये, संपूर्ण रुग्णालयामध्ये हजर आहेत. एकही डॉक्टर या रुग्णालयामध्ये हजर नाही. जवळपास 10 वाजून गेलेत, रुग्ण वाट पाहत आहेत. एक सिस्टर आहेत वाटते इथे या ठिकाणी. बस एकूण 3 कर्मचारी या ठिकाणी दिसतात. मात्र 10 वाजल्याच्या नंतरही एवढा मोठा हलगर्जीपणा या गणेशपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी दिसतोय. रुग्णालय चकाचक आहे, मात्र डॉक्टरांची या ठिकाणी कमतरता आहे. दररोज या ठिकाणी डॉक्टर जे आहेत ते उशिराच या ठिकाणी येतात आणि त्यामुळे रुग्णांना या ठिकाणी ताटकळत बसावं लागतं, अशी परिस्थिती आहे. आजी, केव्हा आला तुम्ही इथे? किती वेळ झाला? गाडी चालली सकाळी डॉक्टर आले का अजून? नाही. आता 10 वाजले, काय तपासायचं होतं तुम्हाला? हात पायले दुखू राहिले ना, म्हणून चालता नाही येऊ राहिलं. अच्छा, डॉक्टर अशी दररोज उशिरा येतात का? काय माहिती आता. आजी, तुम्ही कधी आलात? आम्ही काय आता अर्धा घंटा झाले. बरं बरं. ताप आली वाटतं तुम्हाला? सर्दीच नाही, डॉक्टर कुठायला. बरं. मग नेहमी करतात असं येतं का डॉक्टर उशिरा? येतात कधी कधी नाही. आम्ही तर आता आजच आलो. अच्छा, तुम्ही कधी आला? तास झाला? बरं. आज किती वाजले आता साधारण? आता साधारण 9 साडेनऊ वाजले. 10 पावणे 10 वाजले. अच्छा, डॉक्टर आले नाही ते. काय म्हटलं डॉक्टर कधी येतो म्हटलं? त्याचा फोन घेऊन केला लावला, संपर्क झाला. अशी परिस्थिती जी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. जवळपास 10 वाजलेत. हे पेशंट जे ते तापानं फणफणतायत, कोणाचे पाय दुखतायत. मात्र 10 वाजून गेल्याच्या नंतरही डॉक्टर या ठिकाणी हजर नाही. अतिशय हलगर्जीपणा जो तो इथल्या डॉक्टर कर्मचाऱ्याकडून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या तापाची साथ सुरू आहे आणि डॉक्टर जर का या ठिकाणी हजर नाहीयेत आणि जर का एखाद्या रुग्णाला या ठिकाणी काही इमर्जन्सी जर का उपचार करावा लागला तर याची जबाबदारी कोण घेणार, अशा प्रकारचा प्रश्न जो या ठिकाणी उपस्थित होतो. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, खामगाव, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.